आजच्या प्रवचनाची सुरुवात आपण एका प्रश्नाने करू. एक प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना असा टाकतो आणि तुम्ही त्याची तुमच्यापैकी काही जणांनी तरी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न असा आहे की आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? कोणती गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वाटते? असं एक 2-4-5 लोकांनी थोडंसं मत मांडलं तर बरं होईल. काही असो, काही हरकत नाही. कोणी काही उत्तर देतं, कोणी काही उत्तर देतं, त्याच्यामध्ये काही हे नाही. पण म्हणजे समजेल की आपली आवड निवड कशी आहे, काय आहे, या गोष्टी समजतात. तर कोणती महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी? सांगा, 1-2 सांगा. हां, यांनी सांगितलं मी महत्त्वाचा. अजून आपण कधीच कोणासोबत खोटं बोलू नये. जे आपले कर्म आहेत ते चांगलेच करायचे आणि विशेष म्हणजे दुसऱ्याचं मन दुखेल असं कधी ते करू नये. आणि आपले जे जीवन आहे ते चांगलेच म्हणजे गमवायचं, परमार्थात गमवायचे जास्तीत जास्त. आणि म्हातारे जे असतात आपल्या घरामध्ये त्यांची सेवा करायची. हेच आपल्या जीवनातील सर्व. ठीक आहे, छान सांगितलं. अजून आपल्या जीवनात नेहमी निष्काम कर्म करा. निष्काम कर्म करा. चला, तुम्ही तुमच्यापैकी सांगा कोणी. हां, निष्काम कर्म हेच आपल्या जीवनातलं. आता हे सगळे उत्तर सगळे असे आले. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला, तुम्ही असा विचार करा की खरंच काय महत्त्वाचं, तर पहिलं जे उत्तर आलं की मी, आपल्या सगळ्यांसाठी मी इतकं दुसरं काही महत्त्वाचं आहे का? प्रत्येकासाठी मीच महत्त्वाचा आहे. मीपेक्षा दुसरं महत्त्वाचं काहीही नाही. आणि मग आता दुसरा आपलाच प्रश्न आपल्याला विचारा की मी कोण आहे हे माहिती आहे का? कारण हा देह तर जातो, मातीत जातो हा. बरं, आपण जन्माला आलो म्हणजे जन्माच्या आधी सुद्धा कुठेतरी होतो. आणि देह गेल्यानंतर नुसता देह जातो, पण त्याच्यातला जो जीव आहे तो मात्र पुढच्या प्रवासाला जातो. तर जन्माला यायच्या आधी आपण कसे होतो तेही माहिती नाही आणि मृत्यूनंतर आपण कसे असणार तेही माहिती नाही. हे जे काही असं आपल्याविषयीचं ज्ञान आपल्याला नाही. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी शिवाय तर काहीही महत्त्वाचं नाही. मी शिवाय प्रत्येकासाठी मीच महत्त्वाचा आहे. तुम्हाला कदाचित आफ्रिकेतल्या काही दुष्काळांची गोष्ट माहिती नसेल. आफ्रिकेमध्ये असे काही दुष्काळ पडलेत कधी कधी की 10-10 वर्ष पाऊस नाही पडलेला. पावसाचा थेंब नाही 10 वर्ष. आणि अशा वेळी प्रचंड दुष्काळ, खायला नाही कोणाला, झाडावर पानं नाहीत, सगळं ओसाड. तर अशा वेळी तिथल्या घटना इतिहासात नमूद आहेत की आई वडिलांनी आपल्या पोटचे मुलं खाल्ले. ही घटना आहे बरं, सत्य घटना आहेत अशा. पहा म्हणजे किती माणसाला स्वतःचा जीव प्रिय आहे की आपले मुलं सुद्धा खायला माणसाने मागे पुढे पाहिलं नाही. आणि सगळ्या प्राण्यांमध्ये प्रत्येक प्राण्याला असं मीची आसक्ती आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता हाच
जो प्रसंग आहे, एकदा काय झालं, अकबर बादशहाने सहज दरबारामध्ये बसल्यावर अशी गोष्ट काढता काढता अकबर म्हटला की माझी बेगम माझ्यावर फार प्रेम करते आणि तिच्यासाठी मी सगळ्यात महत्वाचा आहे म्हणे, असं अकबराने सांगितलं. तेव्हा बिरबल म्हटला की महाराज तुम्ही चुकीचं सांगतायत म्हणे. जरी बेगमने असं सांगितलं असेल तरी ते खरं नाही म्हणे. बेगमने तुम्हाला खोटं सांगितलं म्हणे. प्रत्येकासाठी आपला जीव महत्वाचा असतो म्हणे. तर तो अकबर बिरबलाला म्हणे नुसतं असं बोलून नाही चालणार म्हणे, मला सिद्ध करून दाखव म्हणे की प्रत्येकासाठी आपला जीव महत्वाचा आहे. मग बिरबल म्हणतो ठीक आहे, उद्या दरबार तुम्ही भरवाल तेव्हा उद्या दरबारामध्ये 11 वाजता मी हे सिद्ध करेल म्हणे. आणि मग तो काय करतो, एक थोडीशी अशी काही त्याला जी पाहिजे ती व्यवस्था तिथे करून घेतो. तर व्यवस्था काय करतो तो, एक गोल असं मोठी टाकी 4-5 फूट उंचीची अशी टाकी बांधून घेतात, काहीतरी आणून ठेवतात ते टाकीचं, आणि त्याच्यात पाणी भरता येईल अशी अरेंजमेंट, पंप करून पाणी भरता येईल. आणि तो एक माकडीन आणि त्या माकडींचं पिल्लू असं बरोबर घेऊन येतो. त्या माकडींना माकडींच्या पिल्लाला त्या हौदात सोडतो आणि पंप चालू करून पाणी भरणं चालू करतात त्या टाकीमध्ये. तर टाकीत पाणी जसं वाढायला लागतं तर ते पिल्लू जे खाली असतं ती माकडीन त्या पिल्लाला उचलून घेते आणि कडेवर घेते, त्याला पाणी लागू नये म्हणून. पाणी वाढत वाढत पुन्हा कडेपर्यंत येतं. कडेपर्यंत आल्यानंतर ती त्या पिल्लाला घेते आणि खांद्यावर घेते. खांद्यावर घेतल्यानंतर काय होतं, पुन्हा पाणी वाढवलं जातं. आणि अशी वेळ येते शेवटी की माकडिणीच्या नाकात पाणी जायला लागतं. ते पिल्लाचं तर तोंडवरती असतं, पिलाला काय जात नाही, पण ते माकडींच्या नाकात पाणी जायला लागतं. माकडींचा जीव गुदमरतो. तर माकडीन त्या पिल्लाला पायाखाली घेते आणि त्याच्यावर उभी राहते. म्हणजे हे प्राण्यांमध्ये सुद्धा ही वृत्ती आहे की मी मेलो नाही पाहिजे, माझं पिल्लू मेलं तर चालेल. आता ही अशी गोष्ट मग त्यांनी सिद्ध करून दिली. बघा म्हणे प्राण्यांना सुद्धा स्वतःचा जीव प्रिय आहे, माणसाला तर प्रियच आहे म्हणे. कोणी म्हणतं का असं की एखादा कोणी मरत असलं तर मी मरतो बा तुझ्या ऐवजी, कोणी म्हणतं का? कोणी म्हणत नाही, कारण प्रत्येकाला जीव अत्यंत प्रिय आहे. आणि असं जे मी प्रिय आहे स्वतःला आणि मी विषयीच आपल्याला माहिती नाही, मी कोण आहे, पूर्ण अज्ञान आहे, पूर्ण अज्ञान. आणि अशा या अज्ञानामध्ये आपण इथे जगत असतो. आणि असं अज्ञान असल्यामुळे जीवनामध्ये दुःख आहे. दुःख कशाचं आहे? दुःख याचं आहे की मी कधीतरी मरणार आहे. कोणताही शरीरधारी प्राणी आतापर्यंत कोणी जिवंत राहिलं का? ते भगवान बुद्ध असो, नाही तर माऊली असो, नाही तर तुकाराम महाराज असो, कुणीही संत असो, त्यांच्याही देहाला मरण येणारच. कोणाचाच देह अमर नाही. पण देहात राहणारा जो जीव आहे त्याचं खरं स्वरूप काही कोणाला माहिती नाही. आणि ते स्वरूप जाणून घेणे, त्याच्याशी ओळख करून घेणे, याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म कशासाठी? आता ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तुम्ही, कशासाठी केलं?
हे सगळं जाणून घेणे हे याच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली आहे माऊलीने, की तुमची ओळख तुम्हाला झाली पाहिजे. आणि जेव्हा जर खरोखर तुम्ही माऊलीने ज्ञानेश्वरीत सगळ्या अध्यायांमध्ये वेगवेगळे उपाय सांगितले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि त्या सगळ्यांचं सार जर आपल्याला समजलं तर आपल्या जीवाचं कल्याण होत असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, ती नुसती वाचायची नाही आहे. ज्ञानेश्वरी वाचायची, ती समजवून घ्यायची, तिच्यावर चिंतन करायचं, मनन करायचं, आणि त्याच्यामध्ये जो माऊलीने उपदेश सांगितलेला आहे निष्कामतेचा, ज्ञानेश्वरीमध्ये निष्कामतेशिवाय दुसरं काहीही नाही. 18ही अध्यायांमध्ये निष्कामताच सांगितलेली आहे. तुम्ही काहीही करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काहीही काम करा, काहीही कर्म करा, पण ते निष्कामतेने करा. 18व्या अध्यायामध्ये माऊलीने सांगितलेलं आहे की या 18ही अध्यायामध्ये मी एकच गोष्ट बोललेलो आहे, मी दुसरी गोष्ट सांगितली नाही. हे जे काही 4 मार्ग सांगितलेले आहेत, मी हे 4ही मार्ग भिन्न भिन्न नाहीत. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग, हे 4ही मार्ग एकच आहेत. आणि हे 4ही मार्ग एकच आहेत हे ज्याला समजलं त्यालाच गीता समजली, त्यालाच ज्ञानेश्वरी समजली. अशा अर्थाच्या ओव्या 18व्या अध्यायामध्ये माऊलीने स्पष्टपणे लिहून ठेवलेले आहे. आणि असं जर निष्काम मन झालं, जे काही घडेल त्याच्याविषयी काहीही प्रतिक्रिया करायची नाही, चांगलं म्हणायचं नाही, वाईट म्हणायचं नाही, मनासारखं झालं तर उड्या मारायच्या नाही, आणि मनाच्या विरुद्ध झालं तर निराश व्हायचं नाही, दुःखी व्हायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही जीवन जगू शकला स्थित प्रज्ञासारखं एकदम निष्कामपणे, तर हे जे आपला देह आहे ना, हा देह एक देह नाही आहे आपला. आता तुम्ही ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी वाचलं असेल की जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, आणि त्याच्या पलीकडे तुर्यातीत, असे 5 देह आहेत आपले. हा डोळ्यांना दिसणारा देह आहे. स्वप्नातला देह फक्त मनाला दिसणारा देह आहे. पण त्याच्या पलीकडचे जे 3 देह आहेत ते 3ही देह आपल्याला माहिती नाहीत. हा एक देह माहिती आहे, स्वप्नातला थोडासा माहिती आहे, तोही पूर्ण माहिती नाही. आणि असे 5 देह आपले आहेत, पण आपली आपल्याशी ओळख नाही. जसं एखाद्या ची 5 मजली इमारत असावी आणि तो फक्त खालच्या 2 मजल्यावरच राहतो, त्याला बाकीच्या 3 मजल्याचा पत्ताच नाही. ते मजले आहेत की नाही तेही माहिती नाही. अशी परिस्थिती त्या माणसाची असेल, तशी परिस्थिती आपली आहे. आपल्याला आपल्याच स्वरूपाची कल्पना नाही. आणि म्हणून मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा असं वाटतं की हा मेला, हा गेला. पण अस्तित्वामध्ये कुणीही मरत नाही. इथे एक प्रकारचे पुढचा प्रवास आहे सगळा. हा एक प्रवास झाला, मग पुढचा प्रवास, मग पुढचा प्रवास. असं जो जीव असतो, खरं म्हणजे ते मन आहे. ती मनाची बीज आहेत. आणि ती मनाची बीज आपापल्या मनाच्या संस्कारानुसार, आपापल्या कामनांनुसार, आपापल्या इच्छांनुसार, आपापल्या वासनांनुसार
ती मनाची बीज नवीन देह धारण करतात. आपण इथे आहोत, हा काही आपला पहिला जन्म नाही. याच्या आधी आपण हजारो नाही तर लाखो जन्म घेतलेले आहेत प्रत्येकाने. इथे कोणीही नवीन नाही, सगळे जुने आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना उल्लेख आलाच की नाही 4-5व्या अध्यायामध्ये की हे अर्जुना, आपले अनेक जन्म झालेले आहेत, पण तुला आठवत नाही, मला सगळं आठवतं. हा काही पहिला जन्म नाही आपला सगळ्यांचा. तर अज्ञान असेल तर आपल्याला आधीचे जन्म किंवा आधीचं आपलं अस्तित्व माहिती नसतं. आपले देह, हा एक दिसणारा देह आणि याच्यानंतरचे खालचे 4 देह, हे सगळं कसं आहे माहिती आहे का? आपल्याकडे असा समजा रंगीत फोटो आहे. तो रंगीत फोटो हा कसा दिसतो? रंगीत दिसतो सगळा. परंतु तो रंगीत फोटो बनतो तो त्या निगेटिव्ह पासून बनतो. तुम्ही ती निगेटिव्ह पण पाहिलेली आहे. फक्त काळी पांढरी अशी थोडीशी निगेटिव्ह असते ती, आणि त्या निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह तयार होते, त्याच्यापासून रंगीत फोटो तयार होतो. हे जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे तसं आपल्याही देहाच्या ठिकाणी ही दिसणारी रंगीत फिल्म आहे, रंगीत फोटो आहे हा. परंतु याच्या मागे 4 निगेटिव्ह आहेत. अजून काहीतरी देह आहे, त्याच्याही खाली काहीतरी या देह आहे, त्याच्याही खाली तरी देह आहे. असं 5 अस्तित्व आहेत आपले, 5. त्याच्यातलं हे एकच आपल्याला माहिती आहे. आणि आपला असा प्रवास चालतो, आपलं असं जीवन चालतं. आपण असं हा देह सोडतो, नवीन देह धारण करतो. त्या देहात अनेक कर्म घडतात. पुन्हा देह सुटतो, पुन्हा देह धरला जातो. असं चक्र एक सारखं चालू असतं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत. आणि जर माऊली सारखा गुरु, सद्गुरू भेटला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ भेटला, तर आपल्याला आपले 5ही देह बघण्याची कला हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ शिकवतो. आणि ती कला एकदा जर का तुम्हाला आली तर तुम्ही तुमचं सगळं स्वरूप पाहून घेऊ शकता की ते 4 देह जे मला माहिती नाही ते कसे आहेत, काय आहेत. आणि अशी जर सगळी काही ओळख झाली तर शेवटचा जो देह आहे तो देह, ज्याला आत्मतत्व म्हणतात किंवा परब्रह्म म्हणतात, परमेश्वर म्हणतात किंवा परमात्मा म्हणतात, तो देह शाश्वत आहे, चिरंतन आहे. तुम्ही 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन ऐकलं की शस्त्राने त्याचे तुकडे होत नाहीत, पाण्याने तो भिजत नाही आणि अग्नीने तो जळत नाही. असा काहीतरी शाश्वत चिरंतन असं अस्तित्व आहे आणि ते सर्व आपण आहोत. आपल्या सगळ्यांचं जे 5वं स्वरूप आहे ते सगळ्यांचं एक आहे. तुमचं वेगळं, यांचं वेगळं, त्यांचं वेगळं असं नाही. त्याला आत्मतत्व म्हणतात. ते विश्वात्मक असतं. विश्वातला असा कोणताही कण नाही की तिथे ते तत्व नाही. असं काहीतरी आपण अमर आणि चिरंतन आहोत, पण आपल्याला बोध नसल्यामुळे आपण स्वतःला देह समजून आणि देह मृत्यू पावतो. म्हणून आपल्याला सर्वांना प्रचंड दुःख आहे, चिंता आहे, काळजी आहे. याला कारण आपल्याला आपल्या स्वरूपाची आठवण नाही. आपली अशी गोष्ट आहे की आपल्याकडे काहीही असो, कितीही असो,
पैसा असो, गाडी बंगले असो, जमीन जुमला असो, दागदागिने असो, सगळं काही असो, सगळंही असलं तरी काहीतरी कमी आहे, काहीतरी आपल्या आतमध्ये पोकळी आहे, कशाची तरी कमतरता आहे असं प्रत्येकाला वाटतच राहतं. अगदी तो कितीही श्रीमंत माणूस झाला, कितीही मोठा माणूस झाला, तरी ही कमतरतेची भावना जात नाही. उलट मनुष्य जितका श्रीमंत आणि मोठा होत राहतो तितकी तितकी ती पोकळी मोठी होत राहते, तितकी तितकी ती कमतरता जास्त जाणवते. आणि म्हणून सर्वजण दुःखी आहेत. गरीब तर दुःखी आहेच, पण श्रीमंत सुद्धा दुःखी आहेत. नुसता गरीबच आत्महत्या करतो असं नाही, श्रीमंत सुद्धा आत्महत्या करतात. तुम्ही पाहिलेलं आहे की अनेक सिनेमातले नटनट्या ज्यांच्याकडे करोडो करोडो अब्जो अब्जो रुपये आहेत, तेही आत्महत्या करतात. तुम्ही जर पेपर वाचत असला तर तुम्हाला तुम्ही वाचलेलं असेल की कलेक्टर आत्महत्या करतो, कमिशनर आत्महत्या करतो, DSP आत्महत्या करतो, डॉक्टर आत्महत्या करतात, इंजिनियर आत्महत्या करतात. नुसता शेतकरी किंवा गरीब माणूस करतो असं नाही, ज्यांच्याकडे सगळं आहे असेही लोक आत्महत्या करतात. मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी आत्महत्या केलेली आहेत. आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्यांचं जीवन हे दुःख झालेलं आहे. इथे सगळे दुःखी आढळतात. सुख तात्पुरतं असतं, थोडंसं असतं, पण दुःख मात्र जास्ती आहे असा हा इथे अनुभव आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हटले होते की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. तर ही आपल्या सगळ्यांची स्थिती आहे. आणि म्हणून संतांनी हे ओळखलं की इथे सर्वजण दुःखी आहेत आणि यांच्या दुःखावरचं औषध काय मग? तर या दुःखावर फक्त एकच औषध आहे आणि ते औषध आहे आपण आपल्याशी ओळख करून घेणे. मी कोण आहे हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे आणि या प्रश्नाचा सखोल शोध घेतला पाहिजे. आणि अध्यात्मात हेच आहे. आता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, या ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगितलेलं आहे, दुसरं काही नाही. की ज्याला आपण मी 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 म्हणतो तो मी आहे कसा करा, याचा शोध इथे घेतला जातो. आणि हा शोध घेण्यासाठी हे सगळे अध्याय आणि हे सगळे मार्ग सांगितलेले आहेत. जर आपल्याला कोणी सद्गुरू भेटला, कोणी चांगला समजवणारा भेटला, तर आपला प्रवास सोपा होतो, सहज होतो आणि आपल्यालाही ज्ञान होऊ शकतं. पण त्याच्यासाठी असं माऊलीच्या ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथांचं चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे, श्रवण झालं पाहिजे आणि आपल्याला त्या आत्मतत्वाची ओढ असली पाहिजे, तहान असली पाहिजे, ध्यास असला पाहिजे. आणि अशी तहान किंवा ध्यास असेल तर सर्वांना सर्व गोष्टींची ओळख होऊ शकते. आणि ही ओळख होत का नाही, याच्यात अडचण काय आहे, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कारण की जोपर्यंत अडचण काय आहे हे समजणार नाही